अभय योजना अंतर्गत 100 दंडमाफीची मागणी जोरात। शेगाव नगरपरिषदेकडे नागरिकांच्या थकबाकी करावरील दंड शास्ती 100 माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अभय योजना 2025 ते 26 अंतर्गत राज्य शासनाने दिलेल्या निर्णयानुसार ही योजना तात्काळ राबवावी, असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे। सध्याच्या आर्थिक अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यापारी व कष्टकरी वर्ग कराचा वाढलेला दंड भरू शकत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे किमान 31 मार्च 2026 पर्यंत 100 शास्ती माफी योजना लागू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनांदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। मी निलेश भोंगे आज निवेदन या विषयासाठी दिलं आहे मी की नगरपालिकेनं प्रशासक राज्यात जी शास्ती लावली, लोकांच्या प्रॉपर्टीवर जी शास्ती लावली, ही लुटीचा प्रकार आहे। बऱ्याचशा नगरपालिकांनी पहिल्या जनरल मीटिंगमध्ये ठराव घेऊन ही शास्ती माफ करण्याचे ठराव पाठवलेले आहेत, पण शेगाव नगरपालिकेने अद्यापपर्यंत हा ठराव पाठवला नाही आणि यावर कुठल्याही लोकप्रतिनिधी आवाज उचलला नाही। तरी या लोकांची होणारी लूट थांबवण्यासाठी आणि हा 2% शास्ती माफ करण्यासाठी आज मी हे निवेदन दिलं आहे। या निवेदनावर सकारात्मक विचार न झाल्यास शेगावकरांना सोबत घेऊन एक उग्र स्वरूपाचे आंदोलन नगरपालिकेच्या विरोधात करण्यात येईल। तुमचे या अगोदरचे आंदोलन चर्चेत राहिलेले आहेत, यावेळेसही अशा प्रकारचं चर्चेत निश्चितच दादा, विषय चर्चेसाठी नाही आहे। विषय हा असतो की एखाद्या विषयाला वाचा फोडावं लागतं, तर त्याला काही अभिनव करावं लागतं की जेणेकरून लोकांचं अट्रॅक्शन किंवा अधिकाराचं अट्रॅक्शन त्या गोष्टीकडे आलं पाहिजे आणि तो प्रश्न सुटला पाहिजे। त्याच्या मागचं हेच सर्व विषय आहे, त्या दृष्टीचेच आंदोलन राहणार आहे।